हाय हॅलो नमस्कार मंडळी. मग काय तुमच्याकडे पेटल्या का चुली? आमच्याकडे तर पेटल्या बाबा चुली. काही काही जणांकडे नाहीत गॅस, आता संपलेत. असं काही नाही आहे, मस्करी करते मी. त्यांना थोड्याशा चकल्या करायच्या होत्या साबुदाण्याच्या, त्यामुळे त्यांनी चूल पेटवलेली आहे. तर मी शिवमला शाळेत सोडवायला गेले होते. येताना छान सुंदर मस्त असं महादेवाचं दर्शन करून आले. दिवसाची सुरुवात देवपूजा आणि देवाचं दर्शन याच्याने झाली की अख्खा दिवस सुंदर गेल्यासारखा होतो. तर सकाळी 10:30ला जेव्हा मी शिवमला शाळेत सोडवायला जाते तेव्हा येताना रस्त्यात महादेवाचं मंदिर आहे नर्मदेश्वर म्हणून. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आज बाजार होता, त्यासाठी दुकान मला बाजारात लावायचं होतं. तर आज शिवमचे पप्पा असल्यामुळे आज बऱ्यापैकीच मी भरपूर गाऊन आणलेले होते. जेव्हा रिक्षामधनं सामान आणायचं असतं त्यावेळेस काही वाटत नाही, पण ज्यावेळेस ते घरी नसतात त्यावेळेस मी 2 पिशव्यांमध्ये जितके गाऊन बसतील तितके गाऊन भरून घेऊन येत असते. त्यामुळे मग मी लिमिटेडच पीस आणते. आज मी भरपूर गोष्टी आणलेल्या होत्या, त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल ना मैत्रिणींनो तर सबस्क्राईब नक्की करा, कारण खूप गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, खूप गोष्टी मी दिवसभरात करत असते. मल्टीटास्किंग आयुष्य मी जगत असते. त्याचमुळे मैत्रिणींनो खूप काही गोष्टी ज्या मी करते त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करत असते. त्यामुळे आज बाजार आहे आणि गाऊनचा स्टॉक जसा मी ऑनलाईन सेल करते तसाच मार्केटमध्ये जाऊनसुद्धा सेल करते. तर बघू शकता या पद्धतीने मी स्टॉक लावून घेते. 4 ते 5 सेट लावून घेते. बॉक्स एम्ब्रॉयडरी, मंगळसूत्र पॅटर्न, 2 बटनचे पॅटर्न, विदाऊट एम्ब्रॉयडरी, फिडिंग आणि डबल एक्सेल हे साईडला ठेवून घेत असते. भरपूर ऊन होतं, पण जागा व्यवस्थित सापडावी यासाठी मग थोडंसं लवकर जाऊन जागा पकडून ठेवायला लागते. नाहीतर मग जागा गेली तर परत चांगली जागा मिळत नाही, म्हणजे कस्टमर पण चांगला मिळत नाही. आणि आता इथे माझी फिक्स जागा झालेली आहे, त्यामुळे मी लवकरच जाते जरा. त्यानंतर आज मी स्वतःच्या हाताने बनवलेले कमळासन वगैरे पण आणलेले होते, तर तेही मला स्टॉलमध्ये लावायचे होते. त्यासाठी मग थोडंसं मोठं बॅनर अंथरून घेतलं आणि कमळासन वगैरे पण लावून घेतलं इथे. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला खूप खूप गोष्टींचा सामना करावा लागतो किंवा खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण शांत बसून राहण्यापेक्षा, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करत राहणं हे खूप बेटर असतं. जसं की मी गाऊनचा आधी माल भरायचे, ऑनलाईनला सेल करायचे, पण जो नाही जात तो तसाच राहायचा आणि त्यानंतर मग कमी प्राईजमध्ये सेल करायला लागायचा. पण आता मी जेव्हापासून बाजारात जाते तेव्हापासून गाऊनचंही रोटेशन होतं आहे, नवीन स्टॉक पटकन येतो जातो आणि सेलही छान होतो. त्याचमुळे मग मी बघू शकता या पद्धतीने 2 बटनचे व्ही लाईन, बॉक्स एम्ब्रॉयडरी, 2 बटन आणि एम्ब्रॉयडरी आणि हे कमळासन वगैरे असा मस्त असं स्टॉल मी लावून घेतलेला आहे. बघू शकताय. यामध्ये मी गाऊन सोडले तर बाकीची कोणतीही इन्व्हेस्टमेंट मी केलेली नाही आहे. गाऊनमध्ये तर आधीच इन्व्हेस्टमेंट होती, त्यामुळे 0 पैशावर सुरू केलेला उद्योग आहे माझा. बघू शकता अजून बाजार लागलेला नाही आहे, बरीच दुकानं अजून यायची आहेत, पण लवकर लावला स्टॉल तर जागा सापडते. भरपूर ऊन आहे अजून, पण आपल्याला जागाही व्यवस्थित मिळालेली आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, बऱ्याच ठिकाणी गॅस टंचाई होते, त्यामुळे हा दादा बघा कशी लाकडाची मोळी घेऊन जातो आहे. त्यानंतर बराच उशीर झालेला होता. आज थोडंसं कस्टमर कमी होतं, त्यामुळेच म्हटलं मी गवार पावटा वगैरे घेतलेला होता, तर म्हटलं वेळ आहे कस्टमर येतं तोपर्यंत मग पावटा वगैरे आणि गवार वगैरे निवडून ठेवावी. आपण महिला किती गोष्टी एका वेळेस करू शकतो ना, म्हणजे गाऊन सेलिंगला तर बसलेच आहे, पण त्यासोबत मी भाजी पण निवडून ठेवते, म्हणजे उद्याचं टेन्शन माझं कमी होईल. असंच तुम्ही सगळ्यासुद्धा आयुष्य जगत असाल, तुमचे काही अनुभव असतील तर ते माझ्यासोबत नक्कीच शेअर करा.
माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर शिवमच्या बाबांनी मला स्टॉल आवरण्यामध्ये भरपूर मदत केली. त्यानंतर मग आम्ही भाजीपाला आणि माल घेऊन घरी परत आलो. त्यानंतर मग जेवणं वगैरे झाले. आणि आपण कितीही दमलो असलो, थकलो असलो तरी आपल्याला घरातली कामं चुकत नाहीत, हे तितकंच खरं आहे. शिवमच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं, नाईट शिफ्ट होती. त्यामुळे मग पटापट मी आधी भांडे वगैरे घासून घेतले, कारण यूट्यूबला लाईव्ह करायचं होतं मला, त्यासाठी. तर मैत्रिणींनो, तुम्ही दिवसात तुमचं आयुष्य तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढतात हे मला नक्कीच सांगा. कारण बऱ्याच गोष्टी अशा होतात की नाही आपण आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढत. तर तुमच्याबरोबरसुद्धा असं किती वेळा होतं हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. सासूबाईंचं, सासऱ्यांचं, नवऱ्याचं, मुलाचं, घरातल्या बाकीच्यांचं सगळ्यांचं करत करत तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकताय, सकाळी व्हिडिओ एडिटिंग करून आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. त्यानंतर सकाळचं जेवण, भांडे, स्वयंपाक वगैरे सगळं झालं. त्यानंतर संध्याकाळी बाजारात गेले, भाज्या वगैरे घेतल्या. त्यानंतर गाऊन वगैरे सेलिंग केलं. त्यानंतर घरी आले, परत घरातलं काम केलं आणि आता परत व्हिडिओ एडिटिंगला बसलेली आहे. त्यानंतर काही रील्ससुद्धा सकाळी मी शेअर केलेल्या आहेत. तर या पद्धतीने पूर्ण दिवस माझा अगदी बिझी शेड्यूलमध्ये जातो. तर मैत्रिणींनो, ऑलमोस्ट माझं सगळं काम आवरलेलं आहे आत्ता. खूप 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 थकले आहे मी, पण तरी म्हटलं आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला हवा. 2-3 दिवस झाले तुमच्यासोबत कोणताही असा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे. पण मी उद्या किंवा परवा तुमच्यासोबत खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. आता ॲक्च्युली असं झालं आहे की स्टँड पण मी कुठे ठेवला आहे मला तो सापडत नाही आहे. म्हणून मी मिठाच्या बरणीला कॅमेरा सेट करून आणि मग भांडे धुण्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. सेल्फी स्टिक सापडत नाही आहे मला. तर मैत्रिणींनो, आज जसा झाला तसा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. पण उद्या किंवा परवा मी छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.